कर्तृत्वाची गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हौदाची वाडी ह्या गावामध्ये आपण आलो आहोत। सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यामध्ये आणि जिंती जवळ असणारी हौदाची वाडी खऱ्या अर्थाने विठू माऊली सामाजिक गोशाळा संस्थेतले आपण या ठिकाणी आलो आहोत। खऱ्या अर्थाने इथं प्रत्येक माणसाला जगण्याची प्रेरणा मिळते, दिशा मिळते आणि त्या अनुषंगाने हा घेतलेला स्पेशल रिपोर्ट। महाराजा गोशाळेमध्ये जवळजवळ 120 या ठिकाणी आपल्याला पाडस असतील, संपूर्ण गाय असतील, आपल्याला लहान मोठे आहेत। तर ह्या लोकांच्या चाऱ्याची व्यवस्था आहे, ह्या गायांची व्यवस्था आहेत, पाडसं आहेत, ह्यांची व्यवस्था कशी असते? आता काय करतोय आपण, गवत म्हणून चाऱ्यामध्ये आहे ते चारा आपण काढण्याची व्यवस्था पूर्ण करत आणलेले आहे। जवळजवळ 40,000 पेंडी गवत आपल्याकडे स्टॉकला आहे, जे इथले वाडी वस्तीतल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण ती गवताच्या पेंडी हिशोबाने म्हणजे शेकड्यावरती काढून घेतो। समुद्री सपाटीपासून जवळजवळ आपण 1200 फुटावर आपण आहोत। तर त्या फुटावरती इथं येण्यासाठी साधन नाही, काय नाही, अशा वेळेला आपण हे सगळं चालवता। मग उदरनिर्वाहाचं साधन किंवा आपणाला ज्या सुखसुविधासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते किती अंतरावर आणाव्या लागतात? जवळजवळ इथून ढेबेवाडी 14.5 किलोमीटर आहे। तिथं सगळ्या सुविधा बऱ्यापैकी मिळतात, तिथून सगळे हे विकत घेऊन यायला लागतं। संध्याकाळी तर रात्री 6 नंतर इकडे पूर्णपणे शुकशकाट असतो आणि काळखुट्ट गुडूप अंधार या ठिकाणी असतो। अशा वेळेला मग आपण येण्या जाण्याचं साधन काय? मग माझी 2 व्हीलर आहे, त्याच्यावरून येतो मी। जे नियोजन असतंय ते इथं येऊन करतो। इथले आपले मित्र परिवार जो आहे किंवा वयस्कर माणसं आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या नियोजनानं आपण काय केलं पाहिजे आणि त्या नियोजनातनं कामकाज वाटप करून देतो। काही लोक पगारावरती आहे स्टाफ आपला, एकूण 5 स्टाफ आहे आता ऑलरेडी, ज्यांना पगार देतो आपण महिन्याचा। पण ते सवंगडी बरोबर जे आता आहेत 10-12 मुलं आहेत, त्यांना रात्री अपरात्री गायीसाठी कोणत्या गावात जायचं आहे, बघून यायचं आहे, ही सगळी सिस्टीम आम्ही संध्याकाळी येऊन इथं नियोजन करून घेतो। या संपूर्ण ह्याच्यामध्ये किती आपला स्टाफ, किती लोक काम करतात, किती तरुण काम करतात? आता 5 वयस्कर सिनियर सिटीजन 3 आहेत आणि 2 आहेत ते यंग आहेत, असे 5 एकूण स्टाफ आहे। आणि वेळोवेळी ज्यावेळेस लागतो म्हणजे गवत काढायसाठी जवळजवळ मला वाटतंय कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 2 महिने काम चालू होतं। 2 महिन्यामध्ये इथं कसं आहे, शेकडा म्हणजे 50 पेंडी म्हणजे कट म्हणतात ते 50 पेंडीचं एक कट असतं। मग असं आपल्याला 40,000 पेंडी झाली पाहिजे ह्या हिशोबानं त्यांना 2 रुपये 40 पैशानं मजुरी दिली होती एक पेंडी कापायला। मग असं ते बजेट होतं। मग ट्रॅक्टर किंवा वाहतूक करून ते तिथून गवत एकत्र करून आणलंय इथं। ह्या संपूर्ण जे असणारे ज्या गोमाता आहेत, पाडसा, ह्याच्यामध्ये काही दूध देणारे गाय आहेत का? आज आपल्याकडे एकही दूध देणारी गाय नाही आणि सगळी वासरं पितात। ज्या काय थोडंफार दूध देतात ते व्याल्यानंतर 1-4 महिने वासरं तिचे दूध पितात। पण ही जादा झालेली गाय आणि काही भाकड गाई म्हणजे त्यांचं हे पुढं काय होऊ शकत नाही किंवा जनरेशन पुढं काय होऊ शकत नाही, अशी भाकड गाय, तिला पिल्लं होऊ शकत नाहीत, पण शेतकरी ती सांभाळू शकत नाही, तिच्यापासून उत्पन्न नाही म्हणून। मग अशा गायी ज्या कत्तलखान्याकडे किंवा कसाबांच्याकडे जातात त्याला ब्रेक लागला। शेतकऱ्यांच्याकडे जी गाय जादा झाल्या तिला ब्रेक लागला, पण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचून हे काम करावं लागतं। महाराज आपण हे काम करता, खऱ्या अर्थानं जोपर्यंत गाय काम करते तोपर्यंत त्या गायीचं दूध घेतलं जातं, तिच्याकडून काम करून घेतं। पण ज्यावेळी शेवटचा अंतिम समय येतो त्यावेळी मग एक तर कसाबाला दिली जाते किंवा गोमांस म्हणून कुठंतरी कत्तलखान्यामध्ये दिली जाते। अशा वेळेला खरंच महाराज आपण जे काम करताय की आपला संपूर्ण स्टाफ काम करत असेल। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या असून गोरक्षांच्या अनेक संस्था आहेत, पण आपण जे काम करता किंवा आपल्या कामाची जी पद्धत आहे, ह्या महाराष्ट्रातील शेतकरी हा शेतकरी बळीराजा आहे, बरोबर आहे? काळ्या मातीला हिरवा शालू परिधान करणाऱ्या शेतकरी बळीराजाला गोमाताला खरं असं राष्ट्रीय माता म्हणून दर्जा दिलाय। ह्या शेतकऱ्यांना काय सांगाल की ज्या गायीला कत्तलखान्याकडे दिली जाते, एक तर त्या गायीचं गोमांस करायला दिले जाते, अशा वेळेला ह्या बळीराजांना आपण एक काय म्हणून सांगाल महाराज? आता पहिला मुद्दा असा की वेदापासून आपण अभ्यास करतोय की किंवा ऋषीमुनींनी अभ्यास केलेला आहे की गोमाता किती महत्व आहे तिचं। आता आपला रिसर्च किंवा आतापर्यंत झालेला रिसर्च किंवा वेदामध्ये त्याची माहिती दिलेली
फॉर एक्झाम्पल जर आता सांगायचं म्हटलं की इतर प्राण्यांमध्ये म्हणजे आपण जर ह्याचा सायंटिफिकली विचार केला तर 24 तास ऑक्सिजन देणारा प्राणी दुसरा कोणताही नाही आणि एकमेव गोमाता ते ऑक्सिजन देऊ शकते, जिच्या सहवासात असल्यानं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा त्याच्याबरोबर आपले आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहते. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं एकतरी देशी गाय गोमाता आपल्या दावणीला असावी. पण ज्याच्याकडे जादा झाल्या आणि जो सांभाळू शकत नाही त्याने इतर कुणाला न देता आपल्यासारख्या गोशाळा किंवा गोसंगोपन करणाऱ्या ठिकाणी द्यायची व्यवस्था करावी. पालन पोषण आम्ही करू शकतो. आता तर उलट सरकारनं राष्ट्रमाता घोषित केल्यापासून आमच्या आशा आणखीन वाढलेत की आता अगदी मी म्हणतो 5,000 10,000 जरी गाय झाल्या तर आपण त्या सांभाळण्यासाठी जे सरकारनं निर्णय घेतलाय हा अगदी राष्ट्रमाता घोषित केल्यामुळं ह्या सगळ्या गोमाता सांभाळणाऱ्या गोशाळांना एक संजीवनी मिळालेली आहे. आणि वेळोवेळी जर ह्या गोष्टी होत गेल्या तर ह्याच्यामध्ये आता केंद्र सरकार म्हणतंय की ऑर्गॅनिक शेती झाली पाहिजे, सेंद्रिय शेती झाली पाहिजे, कारण केमिकल युक्त शेतीमुळं लोकांच्या आरोग्यासाठी कितीतरी मेजर प्रश्न होत चाललेत. त्याच्यासाठी सेंद्रिय शेतीकडे पुन्हा वळावं लागेल आणि त्यासाठी गोमाता महत्वाची आहे. कारण तिच्या शेणामध्ये तिच्या गोमूत्रामध्ये ज्या गोष्टी म्हणजे अगदी वेदापासून शोध लावलेला आहे पण मधल्या काळात जो दुर्लक्ष झालं, आता गोमातेच्या संगोपनानं आपल्याला पुन्हा रिसर्च करून त्याचा वापर शेणखताचा वापर शेतामध्ये करून ते अन्न आपण खाल्ल्यानं आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे, हे शेतकऱ्यांना संदेश आहे. म्हणून गोमातेला जपणं गरजेचं आहे. आणि येत्या काळामध्ये म्हणजे हिथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मला नाही वाटत की आपला हिंदू धर्म कोणीही गायला विसरणार नाही. अशा पद्धतीची त्याच्यामध्ये जागृती झाल्या आणि सरकारने हा जो निर्णय घेतलाय म्हणजे अजून आपण त्यात पात्र झालेलो नाही, मी पाठपुरावा करतोय पण अजून आपण पात्र झालेलो नाही. पण गोशाळेंच्यासाठी गोमातेसाठी आणि हिंदू धर्मासाठी हा खूप मोठा सरकारचा निर्णय आहे. ज्या अशा भाकड गाई किंवा दूध न देणाऱ्या गाई सुद्धा त्यांच्यासाठी हे अतिशय संजीवनी मोठी आहे. आणि सरकारनं जो निर्णय घेतलाय त्यासाठी आमच्या विठू माऊली गोशाळे निमित्त आणि महाराष्ट्र संपूर्ण गोशाळा ज्या महाराष्ट्रातल्या आहेत, देश पातळीवरच्या आहेत, त्यांच्यासाठी ही खूप मोठी संजीवनी राहणार आहे. आणि त्याच्यामुळं बळ येणार आहे गोशाळांना आणि गोमातेचं संरक्षण होणार आहे. महाराज, ह्या सगळ्या गायांचं नियोजन करत असतं किती वाजता ह्या बाहेर पडतात आणि किती वाजता परतीच्या मार्गावर आपल्या ह्याच्यामध्ये येतात? सकाळी 9-9:30 आम्ही सगळ्या गायी सोडतो, सोबत स्टाफ असतो. ते दिवसभर चरायला बाजूच्या क्षेत्रामध्ये आजूबाजूला जातात. त्यांच्यासोबत माणसं असतात आपले लोक स्टाफ मधले. आणि संध्याकाळी 6-6:30 ह्या वेळेस त्या परत आणतात आणि त्या आतमध्ये घातल्या जातात, ज्याच्यामध्ये आपले शेड वगैरे आहे त्याच्यामध्ये सोडल्या जातात. किती संख्या जवळजवळ ह्या संपूर्ण गायांची आहे? आता लहान मोठ्या छोटी बच्चे धरून 115च्या आसपास आपण पोहोचलोय गायींच्या संदर्भात. एवढ्या गायी आहेतच आपल्या. अच्छा, म्हणजे संध्याकाळी 6 नंतर ह्या पुन्हा आपल्या घरट्याच्या दिशेने येतात जसे आता आलेले. अच्छा. हा. आणि ह्याच्यामध्ये आता जर म्हणजे आता 25 एक वेटिंगवर आहेत. सरकारनं जर असं अनुदान द्यायची व्यवस्था केली तर आपण आणखीन शेड वाढवायचे. जे वेटिंग गायी आहेत ज्याला शेड अपुरं पडतंय आपल्याला, त्यांची व्यवस्था आणखीन चांगल्या पद्धतीने करावी लागेल. आता बोर मारलेला आहे. पहिले 1 वर्ष आपण दुसरीकडून लांबून 1.5 किलोमीटरवरून पाणी आणलंय, पण आता आपलं स्वतःचं बोर झालंय आणि चांगल्या पद्धतीचं संगोपन सुरू झालंय. आता बघा हे जे आहे, अच्छा, ही कोणते? हे देशी गायमधली खिलार गाय आहे, खिलार वासरू आहे. हे जगात ह्याच्यावरनं हात फिरवणं जे शुगर बीपी साठी आपल्याला चांगलं आहे. जी हिथं सूर्यनाडी आहे इथून पाठीमागे शेपटीपर्यंत. अच्छा. एक 5 मिनिटं दिवसातून आपण जर ह्याच्यावर हात फिरवला तर आपण शुगर फ्री होऊ शकतो, बीपी आपला नॉर्मल होऊ शकतो. एवढी गोमातेमध्ये ताकद आहे. पण काही गोष्टी मधल्या काळामध्ये विसरून गेले
किंवा म्हणून यांना वाचवणं गरजेचं आहे. सेंद्रिय शेतीसाठी याची गरज आहे. ते शेतामध्ये सेंद्रिय शेती केल्यानंतर जे अन्न पिकवलंय ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. महाराज, एकीकडे परिवाराचा समतोल ढळत चाललाय, माणूसला माणूस बदलत चाललाय आणि अशा वेळेला मुक्या प्राण्यावरती आपण अशा प्रकारच्या एक प्रकारचं प्रेम करताय. खरं हे भाव आहे, हा परमेश्वराचं एक वेगळं अस्तित्व काम करण्याची संधी मिळाली. काय या गोष्टीचं समाधान वाटतं? समाधान म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय आणि मी काय थोडंफार सुरुवात केली आहे म्हणा, याचं शास्त्र असं आहे गोमातेचं की आयुष्यात येऊन एकदा हे काम केल्यानंतर माझ्या पश्चात ही काम चालणार आहे. अच्छा, अशी व्यवस्था करायची आहे. त्या पद्धतीची आत्ता व्यवस्था केलेली आहे आपण आणि आपल्या पश्चात ही ते कार्य कायम चालू राहिलं पाहिजे ह्याची व्यवस्था करायची. नाही, आता हे आपण बघितलं की आपण थांबलात तर ह्या बछडे गाय सुद्धा थांबलेल्या आहेत. तर म्हणजे ह्यांना आपण जीव लावतो, ह्यांना माया लावतो. ही एवढी गोमाता एवढी सेन्सिटिव्ह आहे की तुम्ही अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरच्या अंतरावर असताना तिच्या सेन्समुळं ती कोण आलंय ही शोधलेलं असतं तिनं आणि त्याच्यावर उठून उभी राहते. एवढी त्याच्याकडे सेन्सर पॉवर आहे. त्यामुळं हे कोण आहेत, काय आहेत, हे आपल्यासाठी किती काळजी घेतात ह्याचा विचार करून ती थांबली. ती एवढी हुशार आहे. आता आतमध्ये गेली ना, सगळे आपापल्या जागेवर जाऊन उभं राहतात. जी जागा त्यांची आहे त्याच्यावर जाऊन उभं राहतात. म्हणजे हे त्यांच्याकडली जी पॉवर आहे किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी आपल्याला एनर्जी देतं काम करताना. 24 तासातले तुम्ही 18 तास काम केले तर तुम्हाला कंटाळा येणार नाही. फक्त ह्यांच्याबरोबर 1 तासभर वेळ दिला पाहिजे, एवढी त्याच्यामध्ये सायंटिफिकली पॉवर आहे. महाराज, आज केलेले उपकार आहेत तो काही क्षणापूर्वी 1 तासात 2 तासात माणूस विसरतोय. पण हे मुके भाव आहेत, मुके प्राणी आहेत, पण ह्यांच्या मनातल्या अबोल भावना ह्या आपण सुद्धा जाणतायत, ते सुद्धा प्राणी जाणतायत. आम्ही बघतोय किती वेळापासून आपल्याकडे आतुरतेने बघतायत. अशा वेळेला खरं या महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतायत, गोहत्या होत आहेत, गोमांस विकलं जातं, तर ह्या सगळ्या गुणांना काय मला काय वेदना होतात? गोहत्या करणाऱ्याला कठोर शासन होणं काळाची गरज आहे, जे आता कायद्यामध्ये तरतूद झालेली आहे, पण ती पुरेशी नाही. कारण या मुक्या जनावरांना किंवा ह्या गोमातेला ज्या गोष्टी आहेत सेन्सिटिव्ह किंवा जी गरज आहे त्या गोष्टीसाठी पुन्हा कोणी गोहत्या करायचं किंवा गोमांस विकण्याचं धाडस करू नये असं कठोर शासन व्हायला पाहिजे. प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो, आपल्यासाठी जगत असतो, कुटुंबासाठी झटत असतो, पण समाजाचं दुःख, समाजाच्या व्यथा आणि समाजाचे प्रश्न ऐरून असता मात्र आज आपण जे काम करताय, खऱ्या अर्थानं जगभरात अनेक माणसं आहेत, साधू संत आहेत, प्रत्येक माणसं संस्था काढतायत, स्वार्थासाठी काढतायत, पण इथं वन्य प्राण्यासाठी किंवा खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्रातली संस्कृती आपण जपण्यासाठी काम करताय. ह्या सगळ्याचा आनंद आपल्याला एवढ्या दूरवर असून सुद्धा आपल्याला एक वेगळा आहे, दुर्गम भाग आहे. इथं काही नाही, इथं सगळं शून्य आहे. पण मात्र तुम्ही जे काम करताय ते समाज मनाला बिंबणारे काम करताय. काय वाटतं ह्या तरुण पिढीला एक काय तरुण पिढीला ज्या गोष्टी समाजाला गरजेच्या आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक भूमिका असते. म्हणजे समजा आयुष्य हे जर पिक्चर मानलं साध्या सोप्या गोष्टीत, तर प्रत्येकाचा रोल वेगळा ठरलेला आहे. तर जे माझ्या रोलला वाट्याला आले ते आपण काम करतोय. तसं समाजातनं प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगला भाव असतो. प्रत्येकानं निर्णय घेताना आपल्या आई वडिलांना, कुटुंबात निर्णय घेताना अशा पद्धतीचा घेतला पाहिजे की तो समाजाला आदर्श ठरला पाहिजे. ह्याच्यापेक्षा म्हणजे तो भाव खूप महत्वाचा. मित्रांनो, आयुष्याच्या सुखद दुःखद वळणावरती काही माणसं माणसाला मिळतात आणि आयुष्य बदलून जातं. तसं हे लहान, निरागस आणि त्याचबरोबर असणाऱ्या ह्या संपूर्ण निशब्द बोलणाऱ्या प्राणीमात्रावर प्रेम करणारे विठ्ठल महाराज, खऱ्या अर्थानं यांच्या जीवनातला प्रत्येक जो क्षण आहे आणि पदोपदी प्रत्येक माणसांच्या आयुष्याला मिळालेलं सकारात्मक ऊर्जा ही आपणाला या ठिकाणी बघायला मिळते. विठू माऊली गोशाळा सामाजिक संस्थेतलं हे जे काम आहे, प्रमोद थोरात माझ्याशी जोडलेत. प्रमोद भाऊ, एकीकडे समाज मनाचा करत चाललाय, माणसातलं माणूस टळत चाललंय. अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनाला आपण सांगड घालण्याचं काम करताय. खऱ्या अर्थानं ह्या गोमाताचं आपण काम करताय. एवढी 120 आहेत या ठिकाणी, आपल्याला पाडस आहेत, गाय आहेत, हे सांभाळताय. खरं संसाराचा खेळ हा दुरून खेळता येत नसतो. त्यासाठी ज्ञानेंद्राचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे. आपण घर आणि परमात्मा कसं साधताय?
जयश्राम, प्राथमिक जर विचार केला या गोष्टीचा तर कदाचित जे साधू संत आपल्याकडे गोशाळेकडे येत आहेत आणि त्या साधू संतांच्या मार्गदर्शनामुळं किंवा त्यांच्या आशीर्वादामुळं कदाचित भगवंताला सुद्धा आपल्याकडून हे कार्य करायचं असेल म्हणून गेली 5-6 वर्ष संघर्ष करून इथले जे सवंगडे आहेत सोबतचे लहान मोठे वयस्कर आजोबा यांना बरोबर घेऊन त्याची सांगड आपण घालत आहे. आता तसा विचार केला तर गुरुच्या शिवाय आपल्याला मार्गदर्शन नसतं. नाही, गुरुशिवाय न्याय नाहीच. हो, पण आपण या क्षेत्राकडे वळला कसा? जवळजवळ गेली 20 वर्ष मी स्वतः वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरा आणि त्यांची दिशा त्याचसोबत आलेले साधू संत त्यामध्ये युवक मित्र बंडातात्या कराडकर यांचं मार्गदर्शन त्याचबरोबर गुरु चैतन्य महाराज जे आता आम्ही प्रयागराजनं आपल्याला निमंत्रण होतं आपल्या गोशाळेला की एवढ्या संख्येनं आपण गायी सांभाळतोय गेले 1 वर्षापासून ते आपल्याला निमंत्रण केलं होतं आणि तिकडं आपण जाऊन आलो. त्याचबरोबर जे ह्या विभागात वारकरी संप्रदायाचे जे कीर्तनकार आहेत ज्यामध्ये रमेश महाराज काटेकर जे खाळ्याचे आहेत असे जे कीर्तनकार आहेत ते आपल्याला मार्गदर्शनासाठी या ठिकाणी येतात. त्यांचा आशीर्वाद त्यांचे विचार त्यांच्या ज्या आशीर्वादाने किंवा विचाराने किंवा प्रेरित होऊन आणि कदाचित भगवंताला आपल्याकडून हे कार्य करून घ्यायचं आहे म्हणून आपला रोल आपण करण्याचं. माझा प्रश्न आहे, बोला. लग्न झालं संसार झाल्यानंतर प्रत्येक माणसाला वाटतं आपली मुले मोठे आपली पोरं डॉक्टर व्हावी आपली मुलं वकील व्हावी आणि माणूस कुठेतरी एक प्रशस्त बंगला बघतो. हो, पण ह्या सगळ्याचा त्याग करून त्याबरोबर घर आणि संसार हा सुद्धा आपण साधून मात्र असं संपूर्ण ह्या राणावणातून हे संपूर्ण जनावर की आणि त्यामुळे आपण हे सगळं करत असताना खरं तर असं कधी मनाला वाटतं? 100% वाटतं. कारण कुटुंबामध्ये इथून काम करून कुटुंबामध्ये गेल्यानंतर पत्नीची मुलांची अपेक्षा आपण पूर्ण करायची असते किंवा त्यांच्या सोबत वेळ घालवायचा असतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात पण ते करत असताना त्यांचा पण तितकाच सपोर्ट असतो की तिथल्या जबाबदाऱ्या ज्या काय आहेत संसारातल्या त्या पेलतात. आणि त्यांची सुद्धा इच्छा अशी आहे की म्हणजे आमच्या दोघांची इच्छा आहे पती पत्नींची की आपण म्हणजे आता स्पष्ट बोलायचं म्हणलं तर माझं स्वतःसाठी घर नाही अजून, मी भाड्याच्या घरामध्ये राहतोय. पण एक निश्चय होता की अगोदर गोमातेची पूर्णपणे व्यवस्था करायची आणि त्याच्यानंतर स्वतःचं घर बांधायचं. प्रमोद महाराज, तुमच्या या कामानं तुम्ही हजारो लाखोंच्या मनात घर करून राहिलाय. आता प्रश्न असा आहे की तुमच्या प्रश्नामुळे मला पुन्हा पुन्हा माझ्यातलं सगळं सांगावं लागतंय कारण जी खरं आहे तीच मी सांगणार. खऱ्या अर्थानं उराशी आभाळ एवढं दुःख असतं पण दुःखाचे काटे टोचत असताना खळखळून हसणारी प्रमोद थोरातासारखी माणसं ह्या महाराष्ट्राला आणि या तरुण पिढीला एक तरुणांना मिळालेलं एक उमदं नेतृत्व म्हणावं लागेल. कारण माणसातला माणूस जडत असताना समाजासाठी जगणं समाजासाठी आकर्षित करणं आणि स्वतःचा त्याग करून समाजाच्या सेवा करणाऱ्या माणसामध्ये प्रमोद थोरातासारखी माणसं आपणाला खूप कमी मिळत आहेत. प्रत्येकाला जगण्याची दिशा असते प्रत्येकाला जगण्याची इच्छा असते अगदी पण इच्छाशक्ती सुद्धा प्रबळ असताना त्याकडे दुर्लक्षित करून समाजासाठी आपण जगता. हो, कधी कधी वेदना होतात. हो, थोड्या बहुत होतात ज्यावेळेस कुटुंबामध्ये जातो त्यावेळेस. पण यांच्याकडे बघितलं 120 गोमातांच्याकडे तर आपलं दुःख क्षुल्लक आहे आणि त्यासाठी एकमेकांचे विचार एक होतात आणि घरामधूनच पत्नीचा सपोर्ट असतो की वेळोवेळी इथं येतात ते आपण आणि आणखीन काय चांगल्या पद्धतीने करता येईल ह्याचं आमचं चिंतन होतं घरामध्ये. पशु पक्षी आणि प्राण्यांच्या पुढे आपलं आयुष्य काहीच नाही. आज सर मला तर असं वाटतं की हे अगदी इवलस छोटं रोपटं लावलेलं आज त्याचा विस्तार होतोय. मला माहिती आहे की माझा तो निश्चय आहे मी अस्तित्वात असताना हे कार्य तर मी स्वतः करतोय पण त्याची कुटुंबाला सुद्धा माहिती आहे की आपण कोणत्या दिशेने निघालोय. समुद्र सपाटीपासून जवळ आपण 1200 फुटावर आहात जिथं कुठली यंत्रणा नाही
तसा पाटण तालुका दुर्मिळ भाग आहे, दुर्मिळ आणि दुर्गम भाग आहे. दुर्गम हा भाग. संपूर्ण कडे कपारे आणि डोंगर भागामध्ये आपण काम करतात. पत्नीला या गोष्टीची कधी भीती वाटते? नाही, 33 कोटी देव आपल्याकडे आहेत. पाठीशी आहेत. आणि ते अगदी प्रत्येक वेळी त्या गोष्टी आपणाला प्रत्ययानं जाणवले दोघांना पण आम्हाला, की मी इथून 12-1 वाजता, ह्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे, 12-1-2 वाजता रात्रीच्या येणारा आणि जाणारा एकमेव माणूस ह्या रस्त्याने एकमेव आपण असतो. पण हा काळ खुट्ट गुडूप अंधार तुडवत आपण घराची वाट पकडता, भीती नाही वाटत? कसलीही भीती वाटत नाही, आणि कधीही तसा प्रसंग आला नाही. कदाचित त्यांच्याकडून ते जे कार्य माझ्याकडून करून घेत आहेत त्यांची इच्छा आहे म्हणून तर मी तेवढ्या स्पीडनं काम करतोय. आणि म्हणून गायीच्या उदरामध्ये 33 कोटी देवाचं दर्शन घडतं. ते खऱ्या अर्थाने यालाच म्हणतात. म्हणून प्रमोद थरासारखी जी माणसं आहेत ते डोंगर कडे कपाऱ्यातून काम करतायत, आणि म्हणून समाज मनाला बिंबेल असं तुमच्याने आमच्या मनाला खऱ्या अर्थानं प्रेरणा आणि उत्तुंग चालना देणार म्हणावं लागेल. याच्यामध्ये सनातन हिंदू धर्माचं हे आपल्याकडून होत असलेलं छोटंसं काम बघा, ऍक्च्युली त्या गुरूंनीच आदेश देताना या पद्धतीचा दिलाय की तुमची त्यागाची जी भूमिका आहे, यांच्यासाठी जे असणारं समर्पण आहे, जे भक्ती मार्गाची ताकद आहे, तीच आपल्याला वेळोवेळी क्षणाक्षणाला उभी राहते. मग ओळख नसणाऱ्या ठिकाणी, माहिती नसणाऱ्या गावात हे भेटलेले सवंगडी आणि तुमच्यासारखे या ठिकाणी येण्याचा योग, हे कोणीतरी प्रत्यक्षात म्हणजे प्रत्येकाला आदेश दिलाय म्हणूनच ते मला भेटलेत. माझी तुमची ओळख नाही, तुम्ही इथपर्यंत येण्यासाठी कोणीतरी माध्यम झालंय, आणि त्या माध्यमातून त्यांना सुद्धा एक कोणीतरी वरतून आदेश देतंय की तुम्हाला घेऊन गेलं पाहिजे इथपर्यंत. अशा दुर्गम भागात गोशाळा एवढी चांगल्या पद्धतीने चालल्या, आणि अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना असं वाटायला लागलंय की ही जी गोशाळा आहे, आता गोशाळेच्या अनुदानाच्या लक्षामुळं सगळे हिच्याकडे बघायला लागले. पण ऍक्च्युली गेली 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी गायींना म्हणजे बैलांच्या शर्यती थांबल्या होत्या, त्या गोमातेला अतिशय अवहेलना होत होती. त्या अशा परिस्थितीत आपण 6 वर्षापूर्वीपासूनचा हा संकल्प आहे. महाराज याच्यावर काय अनुदान वगैरे काय मिळतं काय? अजून तरी आपल्याला काही अनुदान मिळालेलं नाही. विनाअनुदान तत्वावर आपण सगळं स्वखर्चानं मला गेले म्हणजे प्रत्येक महिन्याला माझ्या माहितीप्रमाणे 7-21 आणि 2 म्हणजे सरासरी मला 40-45 हजार रुपये लाईट बिलाचं 700 ते 500 रुपये येतात महिन्याला, जे आपण बोर मारलेले. 1,07,000 रुपये खर्च आलाय बोरला. त्या 167 फुटावरती पाणी लागले. समुद्र सपाटीपासून 1200 फुटावरती आपण आहोत. तिथं 167 फुटावर पाणी लागले, आणि 167 फूट केशिंग बसले. जे आपण समुद्र सपाटी लेवलला किती 40 फूट केशिंग बसतं. 1,07,000 रुपयाचं बोर आहे. इतक्या कॉस्ट त्याला पडली. ह्याच्यामध्ये 2 बोर झाले. पाणी पाषाणाचा ऊर तोडून आलेलं जे पाणी आहे ते त्यांच्या आशीर्वादानंच मिळालं. आणि म्हणून पाषाणाचा ऊर तोडून या ठिकाणी आपणाला जवळजवळ आपण 1500 मीटर फुटापर्यंत हे पाणी लागलेलं आहे. खऱ्या अर्थानं इथं हे जे काम आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं काम आपल्याला ह्या डोंगरावर बघायला मिळतंय. याच निमित्तानं काय होतंय, जे ढेबेवाडी किंवा ढेबेवाडी फाटा, कृष्ण हॉस्पिटल, आणि आमचा पलीकडं पाचोड फाटा, इकडं आराळा, इकडं रवले, उदावणे, कारळे, पलीकडं वाल्मिक पासून पलीकडं, इकडून म्हणजे पाळशी पानेरी, त्याच्या पलीकडं जो पाटण रोड आहे, पाटणला जाणारा रोड आहे, तिथून पासून गोमातेविषयी भरपूर प्रमाणात फोन येतात. जादा झालेत किंवा तिला कोणी गाडीत घालून नेतंय. त्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन इथं बसून नियोजन असतं की आपली गोमाता कत्तलखान्याकडे गेली नाही पाहिजे. गो हत्या कायद्याचं पूर्ण बजावणी झाली पाहिजे. अगदी पोलीस स्टेशन पर्यंत हेल्पपाटे असतात. आणि आयुष्यातला एखादा असा दुःखद क्षण काय आहे का की आपण त्या गायीला वाचू शकतोय, खूप प्रयत्न करतोय, तरी देखील पण आपण तिला वाचू शकलो नाही, असा एखादा प्रसंग आहे? हो, अशा प्रचंड चटका देणारे प्रसंग की आम्ही सगळे काय घडलं होतं आमच्या हौदाच्या वाडीतले जे सवंगडे आहेत, आम्ही सगळे आणि डॉक्टर तिला झटत असतो की ती वाचावी म्हणून. पण काही वेळा असा प्रसंग येतो. आता गेल्या 1 महिन्यापूर्वीच
ऍक्च्युली ती गाय ही होती, प्रेग्नंट होती, पण तिनं काहीतरी चरताना असं काहीतरी खाल्लं होतं शेतामध्ये नजर चुकीनं, आणि तिचं पोट गॅस पकडून राहत होतं. मग त्याच्यासाठी जी सुविधा केली, डॉक्टर बोलवलं, सलाईन लावलं, सगळ्या गोष्टी केल्या, आणि गेली 4 दिवस इथं झाडाखाली तिला बसवलं होतं. आत होती, तिला उभं राहता येत नव्हतं, तिला उचलून इकडं आणली, इथं ठेवली, पण तिला आपण वाचवू शकलो नाही. हा अगदी कळकळीचा प्रसंग. काय वाटतंय, रक्ताचा माणूस प्रवास बुडताना काठावरच्या माणसानं केवळ हातपायलो अशा अवस्था? हो, त्यानं नुसता बाहेरच्या माणसांना आधार दिला आणि त्यानं हाताला धरून वरती यावं, अशा पद्धतीनं तिनं जरा साथ द्यायला पाहिजे होती आपल्याला, तर ते वाचले असते. आणि ती जर वाचली असती तर मला समाधान वाटलं असतं. आता गेली 2 महिने झाले एका गायीवर ट्रीटमेंट चालू आहे. मला शेतकऱ्यांना देताना मला माहिती नव्हतं की ती ऍक्च्युली प्रेग्नंट आहे किंवा ती गाभ आहे. शेतकऱ्यांनी सांगितलं नाही, किंवा पहिल्या येताच्या वेळेस त्याला बाबा तिचं अंग बाहेर येते अशी पोझिशन असताना सुद्धा त्यानं आम्हाला न सांगता दिली, आणि ती ऍक्च्युली गाभ असतानाच दिली, 1 महिन्याभराची. विचारलं होतं आम्ही, पण हिथं आल्यानंतर तिचं जसं बाळ पोटातलं वाढायला लागलं तसं तिचं अंग बाहेर यायला लागलं. मग अशा पोझिशन मध्ये गेली 10 दिवस आम्ही, गाय पण आहे आपल्याकडे आता, डॉक्टर, आप्पा, इथली टीम आणि मी पण ह्याच्यासाठी धडपडत होतो की ती वाचली पाहिजे. आणि इतकं क्रिटिकल काम होतं. वरती सिनियर जे सरकारी दवाखान्याचे आपले अधिकारी आहेत, डॉक्टर वनाळे म्हणून आहेत इथं डेबोडी मोठ्या दवाखान्यात, आणि त्यांच्याकडे असिस्टंट म्हणून उन्हाळे डॉक्टर आहेत, ते आता ऍक्च्युली येणार होते. मी बोलवलं होतं, तुमच्या 2 गोष्टी सांगायला बरं वाटेल की आपण इथं कशी धडपड करतो. मग अगदी कमीत कमी मानधनात ती लोक मला सहकार्य करत असतील आणि गोमातेला सहकार्य करत असतील, पण त्यांना जी काय शेवटी अर्थार्जन आहे, प्रत्येकाला ते दिल्याशिवाय सगळ्यांचं चालत नाही, पण ज्या ठिकाणी द्यायला लागते तिथं प्रचंड स्वरूपात द्यायला लागतंय, आणि ती देतो आपण. पण तिची ट्रीटमेंट गेले 10 दिवस पूर्ण त्यांची ट्रीटमेंट चालू होती. आज आता कव्हर झाली ती गाय पूर्णपणे, म्हणजे आता त्याच्या पोटामध्ये एक 5 महिन्याचं बाळ आहे. आता ती कव्हर झाली, आता फिरत्या चरत्या. कालच आजच त्याची ट्रीटमेंट थांबवली त्यांनी, आणि पूर्ण कव्हर झालेली गाय. म्हणजे इच्छाशक्ती प्रबळ असताना कधी कधी आपण हो 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 पण ती आपली परीक्षा घेत असते, गोमाता आपली परीक्षा घेत असते. तुम्ही किती सात्विकतेनं तिचं निरपेक्ष भावनेनं काम करताय. हे सोडून द्या की काही लोक अनुदानासाठी धडपडतात किंवा देणग्या मागण्यासाठी धडपडतात. विचारा, माझ्या बरोबर काम करणारी माणसं आहेत, आपण कुणालाही देणगी मागायला जात नाही, ते पावती पुस्तक तसंच पडलेलं असतंय आणि कुणाकडूनही पैसे घेत नाही. तुला जर काय वाटलं, तुझी इच्छा असली, हिथं ये बघ, तुला काय वाटेल ती कर, ह्याच्यापेक्षा काय नाही. पण आता योगायोग ह्या गोष्टीचा कॅमेरा समोर बोलण्यासारखी गोष्ट नाही, पण ती तुम्हाला अगदी दिलखुलासपणे सांगतो. बोला बोला, नक्कीच आपल्या मनात काय भाव आहेत. इथं महाराष्ट्र सरकारमध्ये आपल्या गोशाळेला अनुदान देण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते, आणि ती सक्सेस होईना झाले, कारण 2 वर्षापूर्वीची संस्था आहे आपली. 6 वर्ष काम चाललंय, पण रजिस्ट्रेशन 2 वर्षाचं आहे, आणि त्याला 3 वर्षाची संस्था शासनाच्या काही चाचकाठी आहेत. त्याच्यामुळं आपण त्याच्यात बसणं झालं, दुर्लक्षित पटावं. म्हणून जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी हिथं उन्हाळे साहेब आहेत, त्यांच्याकडं आता मंत्री साहेबांच्याकडे जाणार. नक्कीच तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. हो, आणि ती साहेब, आपण जे काम करताय ते खरंच समाज मनाला बिंबणारे काम आहे. अनेक अडचणी येत आहेत, कारण हा जो भाग आहे तो दुर्गम भाग आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातला हा जो भाग आहे तो दुर्गम भाग आहे. इथं वाहनं नाही आहेत. आठवड्याचा बाजार भरतो, त्या आठवड्याच्या बाजारातून लागणारं उपजीविकाचं साधन लागतं, आणि त्यामुळं अशा भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा जिथं पोचल्या जात नाही, जिथं यंत्रणा पोचली जात नाहीत, तिथं असे प्रमोद महाराज खरात सारखी माणसं काम करतायत. खऱ्या अर्थाने ही सेवा आहे, ही समाजाची सेवा आहे. समाजाचं दुःख, समाजाच्या यातना खऱ्या अर्थानं, आणि गोमातेबद्दल असणारी आत्मीयता हीच खरी एक ह्या आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देईल म्हणा हरकत नाही. ही सगळी यंत्रणा आहे. जवळजवळ इथं जवळ यंत्रणा काही नाही. जवळजवळ 20 किलो ते 25 किलोमीटरचं अंतर असेल की ज्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये वैद्यकीय अधिकारी नाहीत. मग हे सगळं कामकाज बघतो कोण? ज्यावेळेस मी तर अनुपस्थित असतो, ते आमचे आप्पा आहेत ना,
मालप आप्पा म्हणून आहेत. आप्पा हा, ते ऍक्च्युली गेली 6 वर्ष ते स्वतः बघतात आणि ते सोबत असणाऱ्या सवंगड्यांना घेऊन ह्याची व्यवस्था करतात, नियोजन. म्हणजे हे सगळी देखभाल आहे ती देखभाल आप्पांच्याकडे आहे. करतात. आप्पा 120 संपूर्ण आपल्याकडे जनावर गाय पाडस आहे, ह्या सगळ्यांना आपण एकटे कंट्रोल करता का अजून काही लोक आहे? अजून 2 जण आहेत, एकूण म्हणजे 5. एकूण 5 आहेत. हा. आणि 3 जण आम्ही गुराक असतो, 2 जण इथे इंडर करतात. शेण काढ शेण काढणं काय करणं त्याला आप्पा किती वर्षापासून आपण काम करताय? आधी 6 वर्ष. गेली 6 वर्ष. काय वाटतंय मुख्य प्राण्यांच्या मध्ये राहून काय वाटतं? काय हे म्हणजे आपलं जे काही शरीर मध्ये आहे आपल्या ते दूर होत, करेक्ट. बाकी काय नाही. त्याची सेवा करायची आहे, बाकी काय करायचं. आणि आपण विचारा की आजारी किती वेळा तुम्ही? हो आप्पा 6 वर्ष. आपण 6 वर्ष काम करताय, ह्या 6 वर्षामध्ये कधी आपणाला आजारानं गाठले? नाही 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 निरोगी फिट? नाही 6 वर्षात 1 इंजेक्शन घेतलंय फक्त असत, नाहीतर मग कधीही आजार. बाकी का आजारी नाही काय नाही. तुम्ही एक तर निसर्गाच्या सानिध्यात आहे, पण या मुख्य प्राण्यांच्या सुद्धा मनातले भाव आपण जाणताय. उन्हातानात फिरायला लागतंय, पण आम्ही ते फिरवून त्याला चारवून बरोबर आणणार सगळं आप्पा, पाणी पिणी. ह्या ऊन वारे कडे कपारे आपण ह्या गाय घेऊन जाता, हे सगळं जात असताना किंवा हे सगळं करत असताना खरं ह्या कुठल्याही गोष्टीची तमाना बाळगता आपण एवढं सशक्त आणि एवढं भिसेडणे काम करताय, ही सगळी शक्ती येते कुठून? त्याच्यापासूनच येते, गायपासूनच येते. तुम्हाला प्राणी नाही काय नाही, बिंदास एकदम, काय कुठली भीती नाही, कुठलं काय नाही. ते टोआमी आहे त्याला योच असतो सांगते. ह्याचा अर्थ 33 कोटी देव आपल्या बरोबर आहेत. अंधार पडला भीती नाही काय नाही, रात्री 9 वाजेपर्यंत इथं थांबावं लागतं. गायची आलं कोण नाही कोण ती देखरेख करायला लागते. आणि म्हणून सगळ्या गायांची देखभाल करणारे आप्पा. हा, खरं आप्पांच्या सकाळी ह्या यावं लागतं. कर्तृत्वाचा एक प्रकारे तुम्हाला आम्हाला प्रचित येणं गरजेचं होतं, म्हणून आप्पांसारखी माणसं खरं ह्या विठ्ठल माऊली गोशाळेमध्ये काम करतायत. गेले 6 वर्षापासून हे संपूर्ण असणारं काम आहे, ते तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देते. थोरात महाराज, कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे अनुदान आपण घेत नाही, कुठले अनुदान आपल्याला मिळत नाही, शासनाच्या जाचकाट्या आहेत, त्यामुळे अनेक अडचणीत आपण आहे, बरोबर आहे. मग हे सगळं यंत्रणा, हे सगळं यांचं खाणं पाणी किंवा हे संपूर्ण अनेक आपल्याकडे कर्मचारी काम करतायत, सर्व या ठिकाणी स्टाफ काम करतोय, मग हे सगळं कसं चालतं? आता महिन्याचा जो खर्च आहे तो किंवा रोज येणारा खर्च आहे, त्याची व्यवस्था स्वतः स्वखर्चातून सगळी आतापर्यंत आपण करतोय. की ज्याच्यासाठी म्हणजे हे आता 15, 20, 25 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे सगळे स्वकष्टातून करतोय. माझी नोकरी व्यवसाय. आपण कुठे काम करता? मी कोयना सहकारी बँक कराड या ठिकाणी काम करतो आणि माझा व्यवसाय स्वतःचा. कुटुंबातली माणसं बोलत नाहीत की आमच्यासाठी येणारा पगार तुम्ही इकडे अशा ठिकाणी घालवताय? मला असं म्हणजे कुटुंबाला सुद्धा आमची चर्चा घरामध्ये होते, कारण ज्या ठिकाणी राहतो त्याचं भाडं द्यायचं असतं महिन्याला, तिथून सुरुवात असते. पण इथल्या सगळ्या व्यवस्थेला माझे सगळे पैसे खर्च व्हावे जे मी स्वतः कष्टानं मिळवलेले, ती कुटुंबाची इच्छा असते. त्यामुळं मी ते सगळे पैसे इकडे खर्च करतो आणि बाकीचे पैसे आहेत ते व्यवसायातून किंवा इतर ठिकाणातून आपणाला येतात, त्याच्यातून बाकी संसार भागवतो. काटकसरीतून आहे. आणि अगदी मुलं वगैरे अगदी मराठी शाळेमध्ये छोट्या प्राथमिक शाळेत घातलेले आहेत की त्याला कुठला इंग्लिशचा वारा लागू नये आणि तिथून आपल्या साध्या मराठीतून त्यांनी पुढे. थोरात महाराज स्वतःचं घर नाही, घर भाड्या नाही, हो ना कुठले आपणाला अनुदान मिळत नाही, पण परमेश्वरानं केवढी मोठी इच्छाशक्ती आपल्याला दिली. आता हे तर खरं म्हणजे त्या गुरूंचा आशीर्वाद म्हणायचे किंवा भगवंताने जे असे तुमच्या रूपामध्ये किंवा अनेक ही उभं करताना ज्यांचा हात लागला प्रत्येक गोष्टीला, अगदी ह्या पिलरला 21 खड्डे काढताना स्वतः खड्डे काढलेत, आप्पांना सोबत घेऊन काढलेत आणि पाया सुद्धा स्वतः काढलेला आहे, मित्र परिवारांना बरोबर घेऊन केलेला आहे. त्यावेळेस माझ्याकडे अजिबात खर्चायला सुद्धा पैसे नव्हते, अशी सुरुवात झालेली आहे.
मला असं वाटतं की ते खरं कदाचित त्या गुरूंच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालंय, बाकी काय. आणि हेच वेगळेपणे कर्तृत्वाच्या गाथेमध्ये आम्हाला घ्यावं लागतं. कर्तृत्वाच्या गाथेमध्ये ज्यावेळी समाजासाठी माणसं जगतात, समाजासाठी आपण काहीतरी देण्यावर ज्यावेळी काम करतात, त्यामुळं नवकेसरीला कर्तृत्वाच्या गाथेमध्ये असे प्रमुख थोरात सारखी जी माणसं आहेत, आपण आपल्यासाठी जगतो पण आपण समाजाचे देणे आहोत. लहान, निरागस आणि निष्पाप आणि बेजुबान असणाऱ्या प्राण्यांसाठी खऱ्या अर्थानं योगदान देणं आणि जगणं हे काही वेगळं पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणून कर्तृत्वाच्या घातामध्ये घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट.